घर, क्लास, शॉप कसं मी मॅनेज करते हे तुम्हाला आज सांगेन. नमस्कार, मी प्रियांका नरळे, रॉयल्टीज कोचिंग क्लासची ओनर. कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलं होतं की मी गावाला गेले होते, शेतामध्ये कामं होती आणि तिथून सोमवारची म्हणजे 1 दिवसाची सुट्टी घेऊन आले. त्यानंतर हा मंगळवार होता आणि फॅब्रिक प्रिंटचं बेस्ट सुरू होतं. हातात ब्रश पकडण्यापासून ते बाकीच्या सगळ्या डिटेल्स कलरची ओळखी, फॅब्रिकची ओळखी वगैरे, कलर कसा सेट करायचा, हे आज डे होता. फर्स्ट डेच होता आणि खूप छान प्रतिसाद आला. तर इथं तुम्ही ब्लाइंडिंग शेडिंग बघू शकता. बरं, मेन मुद्द्याकडे वळूया. घर, शेती आणि क्लास कसं मॅनेज करते. तर हे बघा, घरामध्ये मला हेल्पर आहे, मदत मला करते, त्यामुळं मला थोडंसं काम सोपं पडतं. माझ्याकडनं जे इन्कम येते त्याच्यावरती मी घर आणि नवऱ्यालाही हातभार लावते आणि मला जर ह्या गोष्टी ज्या आहेत, टॅलेंटेड गोष्टी किंवा जे मला आवडतात त्या करण्यासाठी घरात ही हेल्परची गरजच असते. तर घरामध्ये खूप छान अशी स्वयंपाक आणि जे बाकीची मदत करायला आहे एक ताई. आणि त्यानंतर मी जे शॉप जे आहे ते मी आरीवर्कचा, ऑफलाईनच्या, ऑनलाईनच्या क्लासेस म्हणजे जे की मी ज्वेलरीचा क्लास असेल, नथ मेकिंग किंवा फॅब्रिक प्रिंट, त्यानंतर आरीवर्क, साडी गोंडे, ब्लाऊज वगैरे जे काय आहे शिकले, ती स्वतःच्या आवडीनुसार शिकले. त्यामुळे वेळ हा निघतो स्वतःच्या आवडीला. तर सकाळी 8ला, 8:30ला, 8 किंवा 8:30ला मी घरातून बाहेर पडते आणि संध्याकाळी 7:30ला मी घरी येते. सो असं माझं शेड्यूल राहतं. आणि शनिवार रविवार ही मी गावाला असते. सो गावाकडचं ही शेती वगैरे असल्यामुळं, खेड्यात भाड्यानं राहत असल्यामुळं गावची जरा किंमत कळते की बाबा हे आपलं आहे आणि आपल्याकडे तिकडे जाऊन हे केलं पाहिजे, असंच नको पडू द्यायला. आणि वयाच्या मध्यंतरीवरती आलं की पैशाची एक आणि कामाची एक वेगळीच ओढ लागलेली असते. सो इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास दिवसभर माझे असतात किंवा काय जे माझे अपडेट असेल, मार्केटमध्ये काय चालू आहे, ट्रेंड कुठला चालू आहे, त्याच्यावरती थोडासा होमवर्क करणे. म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 7पर्यंत मी कामालाच वेळ देते 100% आणि त्यानंतर बाकीचं मी घरामध्ये वेळ देते. सो घरामध्ये वेळ देते म्हणजे घरातले पण सपोर्ट करतात आणि मॅनेजमेंट करायसाठी आपल्याकडची पण तशी आर्थिक परिस्थिती हवी आहे. सो त्या आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग करण्यासाठी माझाही खूप स्ट्रगल केलेला आहे. पण प्रत्येक ही गोष्ट प्रत्येकाचं स्ट्रगल असतं. पण तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतायत आणि मी जे नियोजन आखलेलं आहे ते कसं वाटतंय किंवा जे काही मी शेती करते तो जो निर्णय आहे तो बरोबर आहे का, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आणि यूट्यूब चॅनलवरती मोठे मोठे व्हिडिओज आहेत तर त्यालाही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा. आता हा जो होता तो बुधवारचा व्हिडिओ होता, जो की आषाढी एकादशीचा होता आणि थोडासा मेकअप वगैरे करून हा व्हिडिओ छान करायचा असं माझ्या डोक्यात प्लॅनिंग होतं. अलीकडे साड्या सेलिंगसुद्धा सुरू केल्यात, ज्या ट्रेंडिंग इंस्टाग्रामवरती साड्या राहतात ते पण मी मागवते. लिमिटेड पीस असतात तेही मी विकते आणि ज्वेलरीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेले आहे. नाकातले नथ वगैरे, अंगठी हे बघताय ना, ते स्वतःहून आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये तयार केलेत. त्यानंतर हा बुधवारचाच व्हिडिओ होता आणि त्यानंतर हा मस्तपैकी नाश्ता केला. सो कसे वाटले ब्लॉग माझे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बाय.